यावेळेस आपण परमेश्वराचं वचन ऐकूया. जे वचन आजच्या दिवसाकरिता परमेश्वराने पाठवलेलं आहे त्याचं शीर्षक आहे दैवी विस्तार, डिवाइन एक्सपॅन्शन. दैवी विस्तार. देव जे करणार आहे त्यासाठी जागा तयार करा. हालेलुया. परमेश्वराने त्याच्या दयेने, त्याच्या कृपेने हे नवीन वर्ष तुमच्या आणि माझ्या आयुष्याला हे जोडलेलं आहे. आणि या नवीन वर्षामध्ये परमेश्वर काहीतरी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये करणार आहे. काही अद्भुत गोष्टी परमेश्वर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये करणार आहे. पण त्यासाठी परमेश्वर म्हणतो की तुम्ही त्यासाठी जागा तयार करा. हालेलुया. तर दैवी विस्तार या विषयावरती आज परमेश्वराचा संदेश आधारित आहे. यासाठी आपण आपल्या पवित्र शास्त्राकडे वळूया आणि यशायाचा ग्रंथ 54वा अध्याय आपण काढूया. आयझेया 54, यशाया 54 वचन 2 आणि 3. आपल्या डेऱ्याची जागा वाढीव, आपल्या राहुट्यांच्या कणाती पसरू दे, अटकाव करू नको, आपल्या दोऱ्या लांब कर, मेखा पक्क्या ठोक, कारण उजवीकडे व डावीकडे तुझा विस्तार होईल. तुझे संतान राष्ट्रांवर ताबा करील व उजाड झालेली नगरे वसवील. हालेलुया. परमेश्वर हे वाचलेलं वचन आपणाकरिता आशीर्वादित करो. हा जो अध्याय आहे यशाया 54, हा इस्रायल लोकांसाठी हे अभिवचन बोलण्यात आलेलं आहे. आणि ज्या वेळेस इस्रायल लोकांना असं वाटत होतं की आम्ही वांझ आहोत, म्हणजे एका वांझ स्त्रीप्रमाणे त्यांची अवस्था झालेली आहे. ज्या वेळेस त्यांना वाटत होतं की आम्ही निष्फळ आहे, आम्ही मर्यादित आहे, आम्ही विसरले गेलेले लोक आहोत, त्यावेळेस देव त्यांना जगण्याविषयी काही सांगत नाही की कशा प्रकारे त्यांचा टिकाव या जगामध्ये होईल किंवा कशा प्रकारे ते जगतील याविषयी देव त्यांच्याशी बोलत नाही. तर देव त्यांना विस्ताराविषयी या ठिकाणी तो सांगत आहे. हालेलुया. आणि म्हणून परिस्थिती बदलण्या अगोदर परमेश्वर आपल्या लोकांना, त्याच्या स्वतःच्या लोकांना तो आव्हान करत आहे की वाढ होण्याकरिता, विस्तार होण्याकरिता तुमची तयारी असू द्या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि आज या वचनाच्या द्वारे परमेश्वर तुम्हाला आणि मला सुद्धा हेच सांगत आहे की तुम्ही आणि मी वाढ होण्याकरिता, विस्तार होण्याकरिता तुम्ही आणि मी सुद्धा तयारी केली पाहिजे. हालेलुया. परिणाम दिसण्या अगोदर दैवी विस्ताराची सुरुवात होते. आणि म्हणून प्रथम देव ज्यावेळेस विस्तार आमचा करतो त्यावेळेस आमच्या दृष्टांताचा तो विस्तार करतो, त्याच्यामध्ये तो वाढ करतो, विश्वासामध्ये तो वाढ करतो, आमच्या आज्ञा पालनाच्या जीवनामध्ये देव विस्तार करतो, त्याला तो वाढवतो. पण वास्तविकता किंवा खऱ्या अर्थाने वाढ त्याच वेळेस होते ज्या वेळेस आमचा दृष्टांत वाढतो, विश्वास वाढतो आणि आमचं आज्ञा पालनाचं जीवन वाढतं. हालेलुया. आणि हा विस्तार आम्हाला कोण देणार? तर हा विस्तार आम्हाला परमेश्वराकडून मिळत आहे. कारण हे अभिवचन फक्त इस्रायल लोकांसाठीच नव्हतं. आज तुम्ही आणि मी त्याचे नवे इस्रायली आहोत. नवे इस्रायल तुम्हाला आणि मला म्हटलेलं आहे. आणि म्हणून हे अभिवचन तुमच्या आणि माझ्यासाठी सुद्धा आहे. पुन्हा एकदा आपण ते वचन वाचूया. यशाया 54 वचन 2 आणि 3. आपल्या डेऱ्याची जागा वाढीव, आपल्या राहुट्याच्या कणाती पसरू दे, अटकाव करू नको, आपल्या दोऱ्या लांब कर, मेखा पक्क्या ठोक, कारण उजवीकडे व डावीकडे तुझा विस्तार होईल. तुझे संतान राष्ट्रांवर ताबा करील व उजाड झालेली नगरे वसवील. पहिली गोष्ट या ठिकाणी परमेश्वर तुम्हाला आणि मला आज्ञा देत आहे आणि तो सांगत आहे आपल्या डेऱ्याची जागा वाढीव. हालेलुया. आपल्या डेऱ्याची जागा वाढीव. प्रियानो, विस्तार जो आहे तो त्याची सुरुवात आमच्या मनात होते. ती संकल्पना मनामध्ये प्रथम येते. आणि म्हणून या बायबलच्या काळामध्ये सुद्धा जे काही डेऱ्याविषयी या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे
तर डेरा काय दर्शवते, तर डेरा आमची क्षमता जी आहे, आमची कॅपॅसिटी काय आहे ते दर्शवते. टेंट रिप्रेझेंट्स कॅपॅसिटी. आणि म्हणून देव या ठिकाणी सांगत आहे की आम्हाला आमच्या डेऱ्याची जागा वाढवली पाहिजे. म्हणजेच आमची जी काही कॅपॅसिटी आहे, आमची जी काही क्षमता आहे तिला आम्ही वाढवली पाहिजे आणि मगच आमचा विस्तार होणार आहे. प्रथम आम्ही जागा केली पाहिजे आणि मग विस्तार होणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी देव जो आहे ते इस्रायल लोकांना सल्ला देत आहे, त्यांना तयारी करण्याकरिता तो सांगत आहे, कारण महान वाढ जी आहे ते परमेश्वर देणार आहे आणि इस्रायल लोकांमध्ये सांख्यिकरित्या वाढ होणार आहे, संख्येने ते वाढणार आहे. दे आर गोइंग टू ग्रो इन नंबर्स. आणि म्हणून परमेश्वर त्यांना या ठिकाणी सल्ला देत आहे की तुम्ही तुमच्या डेऱ्याची जागा काय करा, वाढवा, यासाठी की देव त्यांना पुनर्संचयित करणार आहे, त्यांचं रेस्टोरेशन करणार आहे. त्यांची जी काही उजाड शहरे आहेत त्या सर्व उजाड शहरांमध्ये पुन्हा एक वार वस्ती होणार आहे आणि इतर जे कोणी परराष्ट्रीय लोक आहेत त्या सर्व परराष्ट्रीय लोकांना वारसा दिला जाईल. हालेलुया. आणि इस्रायल त्या लोकांसाठी, परराष्ट्रीयांसाठी आणि या पृथ्वीच्या लोकांसाठी एक आशीर्वादाचं कारण ठरेल. हालेलुया. आणि म्हणून परमेश्वर त्यांना सांगत आहे तुम्ही डेऱ्याची जागा वाढवा. डेऱ्याची जागा वाढवा ही परमेश्वराकडून मिळालेली एक आज्ञा आहे. ही आज्ञा विस्तार होण्याकरिता सांगण्यात आलेली आहे. आमच्या क्षमतेमध्ये विस्तार होणार आहे, आमच्या दृष्टांतामध्ये विस्तार होणार आहे. आमची समज बुद्धी जी आहे, ज्या बुद्धीने आम्ही हे समजून घेतो की देव आमच्यासाठी या वर्षामध्ये काय करणार आहे, या समज बुद्धीचा सुद्धा विस्तार देव करणार आहे. भूतकाळातील मर्यादेच्या पलीकडे जाऊन आमचा विस्तार होणार आहे. हालेलुया. ज्या गोष्टी तुम्ही गेल्या वर्षामध्ये तुम्ही करू शकला नाही, ती क्षमता तुमच्याकडे नव्हती, ती समजबुद्धी तुमच्याकडे नसेल, तो दृष्टांत तुमच्याकडे नसेल, पण या वर्षी देव तुम्हाला अभिवचन देत आहे की देव तुमच्या दृष्टांतात, तुमच्या समजबुद्धीमध्ये, क्षमतेमध्ये तो तुमची वाढ करणार आहे. हालेलुया. आणि तुमच्या भूतकाळाच्या मर्यादेच्या पलीकडे तो विस्तार असणार आहे. नीतिसूत्र याचा 23वा अध्याय वचन 7. कारण तो आपल्या मनात घास मोजणाऱ्या सारखा आहे. हालेलुया. इंग्लिश बायबल मध्ये लिहिण्यात आलेलं आहे, थोडस ते वेगळं आहे. ऍज अ मॅन थिंक्स इन हिज हार्ट सो इज ही. याचा अर्थ असा होतो की माणूस जसा मनात विचार करतो तसाच तो असतो. हालेलुया. म्हणजे जो मनुष्याचं जे काही खरं चारित्र्य आहे ते त्याच्या अंतर्गत असणाऱ्या विचाराने आणि हेतूने ते प्रगट होतं. त्याच्या मनातील विचार काय आहे, त्याच्या मनामधला हेतू काय आहे, याच्याद्वारे त्याचा स्वभाव गुण कसे आहेत हे त्या ठिकाणी प्रगट होतं. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की माणूस जसा मनात विचार करतो तसाच तो असतो. आणि म्हणून तुम्हाला आणि मला हे सांगण्यात आलेलं आहे की आम्हाला जर का आमची विस्तार व्हायची असेल तर त्या विस्ताराची सुरुवात जी आहे कुठे पाहिजे, आमच्या मनामध्ये पाहिजे. पहिला आम्ही मनामध्ये विचार केला पाहिजे की आम्हाला वाढायचं आहे, आमचा विस्तार आम्हाला करून घ्यायचा आहे. हालेलुया. हे आम्ही मनामध्ये हा विचार घेतला पाहिजे, मनामध्ये आम्ही ठरवलं पाहिजे आणि त्यानुसार आम्ही कृती जी आहे ती केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय आणि वचन 2. रोमन्स चॅप्टर 12 वर्स 2. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. या ठिकाणी मनाच्या नूतनीकरणाविषयी लिहिलेलं आहे. आणि आमचं जर का रूपांतर व्हायचं असेल, परिवर्तन व्हायचं असेल तर ते होण्या अगोदर आम्ही आमच्या मनाचं नूतनीकरण, मनाचं नवीनीकरण तुम्ही आणि मी केलं पाहिजे. म्हणजे परिवर्तन आम्हाला आमचं करायच्या अगोदर आम्ही परिवर्तनाचा विचार
आम्ही मनामध्ये आणला पाहिजे. हालेलुया. आणि मनामध्ये आम्ही ठरवलं पाहिजे की आम्ही या वर्षी जे आहे ते परिवर्तित होणार आहे. या वर्षी आमचं रूपांतर होणार आहे. या वर्षी आम्ही आमचा जो विश्वास आहे त्या विश्वासामध्ये आम्ही अधिक वाढणार आहे. आम्ही या वर्षी गौरवातून गौरवापर्यंत आम्ही जाणार आहे. या वर्षी आम्ही आशीर्वादापासून आशीर्वादापर्यंत आम्ही जाणार आहे. या गोष्टींचा विचार आम्ही प्रथम आमच्या मनामध्ये घेतला पाहिजे आणि मगच आमचं परिवर्तन किंवा रूपांतर जे आहे ते होणार आहे. हालेलुया. आणि म्हणून या वर्षासाठी परमेश्वर तुम्हाला आणि मला सांगत आहे की तुमच्या डेऱ्याची जागा वाढवा. हालेलुया. विस्ताराचा विचार तुम्ही आपल्या मनामध्ये घ्या. पहा, ज्या वेळेस शेतकऱ्याला पेरायचं असतं त्यावेळेस तो काय करतो, त्या रानाची तयारी जी आहे ती पावसासाठी तो अपेक्षा करतो. पण पावसाचे ढग दिसण्या अगोदर तो त्या जमिनीला, त्या रानाची तो नांगरणी करतो. हालेलुया. तो कापणीच्या वेळेस नांगरत नाही, पण बी पेरण्याच्या अगोदर जे आहे ते जमिनीची तो नांगरणी करतो, कारण त्याला पावसाची अपेक्षा असते. त्याचप्रमाणे विश्वासाच्या द्वारे तुम्ही आणि मी अगोदरच जागा तयार केली पाहिजे आणि मग तुमचा आणि माझा विस्तार जो आहे तो होणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि तुमच्या आणि माझ्यामध्ये असा विश्वास असला पाहिजे की खरोखर परमेश्वराने जर तुम्हाला आणि मला विस्ताराचं अभिवचन दिलेलं आहे, दैवी विस्तार तो तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये करणार आहे, तर तो नक्कीच तो विस्तार करणार आहे. हालेलुया. या गोष्टीवरती आमचा विश्वास असला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही आणि मी जागा तयार केली पाहिजे. भूतकाळामध्ये कदाचित आम्ही अपयशी ठरलो असणार. गेल्या वर्षभरामध्ये आम्ही जे काही कार्य हाती घेतलं असेल कदाचित त्याच्यामध्ये आम्हाला अपयश मिळालं असेल, पण त्याच्यामुळे, त्या अपयशामुळे तुम्ही आणि मी देवाला मर्यादा घालून द्यायची नाही. त्या अपयशामुळे तुम्ही आणि मी देवाला सीमित करू शकत नाही. हालेलुया. कदाचित आमच्या अपेक्षा गेल्या वर्षामध्ये भंग झाल्या असतील. कदाचित आमच्या अपेक्षा ज्या होत्या त्या अपेक्षानुसार आम्हाला काही गोष्टी मिळाल्या नसतील. कदाचित त्या मिळण्याकरिता विलंब झाला असेल. देवाकडूनच त्या सर्व प्रार्थनेचं उत्तर उशिरा मिळणार असेल, म्हणून आम्ही थोडस निराश वगैरे झालो असेल, पण त्याच्यामुळे आम्ही देवाला मर्यादित करू नये. हालेलुया. देव ज्या वेळेस म्हणतो की मी तुझा विस्तार करणार आहे, म्हणून तुझ्या डेऱ्याची जागा तू वाढव, त्यावेळेस आम्हाला त्याची आज्ञा जी आहे ती आम्हाला पाळली पाहिजे. कारण देव तुम्हाला आणि मला सांगत आहे की माझे विचार जे आहेत ते तुझ्या विचाराहून थोर आहेत. माझे मार्ग तुझ्या मार्गावरून हे वेगळे आहेत आणि म्हणून तू तुझा विचार मोठा कर. हालेलुया. म्हणून पुन्हा तुम्हाला आणि मला मोठा विचार करण्याकरिता देव या ठिकाणी तुम्हाला आणि मला सांगत आहे. हालेलुया. दुसरी गोष्ट या वचनामध्ये यशाया 54 मध्ये आपण वाचलं. दुसऱ्या वचनामध्ये त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, कनाती पसरू दे. हालेलुया. कनाती पसरू दे. स्ट्रेच युअर कर्टन्स वाईड. या गोष्टीकरिता, ही कृती करण्याकरिता तुम्हाला आणि मला विश्वासाची गरज आहे. आमच्या कनाती पसरण्याकरिता आम्हाला विश्वासाची गरज आहे. आणि विश्वास जो आहे तो निष्क्रिय नाही. विश्वास हा सक्रिय आहे. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला आणि मला कनाती पसरण्याकरिता सांगितलेला आहे. इंग्लिश मध्ये जो शब्द वापरलेला आहे तो स्ट्रेच म्हटलेला आहे. स्ट्रेच म्हणजे त्याला ताणलं पाहिजे. हालेलुया. आमच्या ज्या कनाती आहेत त्याला आम्ही ताणून, त्याला आम्ही रुंद केल्या पाहिजेत असं वचन आपल्याला सांगतं. आणि ताणणे म्हणजे काय आहे, तर त्यामध्ये प्रयत्न आहे. ताणण्याकरिता आम्हाला प्रयत्नाची गरज लागते. ताणण्यानंतर धोका असतो. ज्या वेळेस आम्ही ताणतो त्यावेळेस त्याच्यामध्ये धोका असतो आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये आज्ञापालन देखील
आहे. हालेलुया. आणि म्हणून तुम्हाला आणि मला या ठिकाणी देव आज्ञा करत आहे की तुम्ही तुमच्या कणाती ज्या आहेत त्या पसरा, त्या कणातींना तुम्ही ताणवा. हालेलुया. आणि म्हणून आम्हाला कोणताही संकोच करायचा नाही, आम्हाला कोणताही माघार घ्यायचा नाही, तर आम्हाला पुढे पुढे चालायचं आहे. आणि पुढे जात असताना आम्ही तयारी करायची आहे. आमच्या कणाती ज्या आहेत त्या आम्हाला पसरवायच्या आहेत, आमच्या कणाती आम्हाला रुंद करायच्या आहेत, याकरिता की परमेश्वर तुम्हाला आणि मला जो विस्ताराचा आशीर्वाद देत आहे, त्या विस्ताराच्या आशीर्वादामध्ये परमेश्वर नवीन लोकांना तो पाठवणार आहे. अधिक लोकांना तो तुमच्या आणि माझ्याकडे तो पाठवणार आहे, तुमच्या आणि माझ्या डेऱ्यामध्ये तो पाठवणार आहे. मोठी उपस्थिती लोकांची आपल्यामध्ये येणार आहे आणि समाज, एक संपूर्ण समाज प्रभू तुमच्या आणि माझ्या डेऱ्यापर्यंत तो पाठवणार आहे. आणि त्या संपूर्ण समाजाला, त्या संपूर्ण लोकांना सामावून घेण्याकरिता देव तुम्हाला आणि मला काय सांगत आहे, तुमच्या कणाती काय करा, तुम्ही पसरवा, जेणेकरून हा संपूर्ण लोक समुदाय जो आहे तो तुमच्यामध्ये समावून जाईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि आता सध्या जी तुमची परिस्थिती आहे त्याहून अधिक आशीर्वाद परमेश्वर तुम्हाला देणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून हा आशीर्वाद आपण स्वतःच्या वैयक्तिक जीवनासाठी सुद्धा घेतला पाहिजे, आपल्या मंडळीसाठी सुद्धा घेतला पाहिजे. कारण देव जे आहे नवीन लोकांची ओळख तुमची करून देणार आहे, नवीन लोकांच्या संपर्कामध्ये तुम्ही येणार आहे, नवीन लोकांना तुम्ही सुवार्ता या वर्षामध्ये सांगणार आहात आणि त्या सर्व लोकांना काय करणार आहे, तुम्ही तुमच्या मंडळीमध्ये घेऊन येणार आहे. हालेलुया. अशा प्रकारे देव जो आहे तो मंडळीचा विस्तार करणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तुमच्याही आध्यात्मिक जीवनाचा तो विस्तार करणार आहे, कारण त्या लोकसमुदायाकरिता लोक तुमचा वापर करणार आहे. आणि म्हणून त्याकरिता आम्हाला ही कृती करण्याकरिता आम्हाला विश्वासाची गरज आहे. आणि इब्री 11 आणि 6 मध्ये म्हटलेलं आहे की विश्वासा वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे. जर का आम्हाला देवाला संतोष द्यायचा असेल, देवाला आम्हाला आनंदित करायचं असेल, तर आमच्यामध्ये विश्वास हा पाहिजे. हालेलुया. विश्वासाशिवाय आम्ही देवाला संतोष देऊ शकत नाही. विदाउट फेथ वी कॅनॉट प्लीज गॉड. आणि म्हणून आमच्यामध्ये विश्वास असला पाहिजे की होय, ज्या वेळेस आम्ही आमच्या कणाती पसरू त्यावेळेस देव काय करणार आहे, देव संपूर्ण मानव जातीला, संपूर्ण सृष्टीतील लोकांना, या समाजातील लोकांना काय करणार आहे, तो आमच्या डेऱ्यामध्ये आतमध्ये येऊ देणार आहे. आणि म्हणून जरी ते लोक अधर्मी असतील, अविश्वासी असतील, अख्रिस्ती असतील, त्या सर्व लोकांना समावून घेण्यासाठी देव तुमचा आणि माझा विस्तार करणार आहे. आणि म्हणून तो तुम्हाला आणि मला सांगत आहे की तुमच्या कणाती पसरू द्या. दुसरे राजे 4 अध्याय वचन 1 ते 7. विधवावतीचे तेल याविषयी त्या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे. आणि आम्हाला ठाऊक आहे की ती विधवा जी आहे तिला 2 लेकरं आहेत आणि तिच्या नवऱ्याने त्या राजाकडून कर्ज जे आहे ते घेतलेलं होतं. आणि मग आता तिला त्या कर्जाची परतफेड करायची आहे. आणि म्हणून ती अलिशाकडे ती येते आणि अलिशा संदेष्टाला ती सांगत आहे की माझा नवरा मरून गेलेला आहे आणि आता सावकार जो आहे तो माझ्या दोन्ही पुत्रांना तो दास करून तो घेऊन जाणार आहे, म्हणजे गुलाम करून तो त्यांना घेऊन जाणार आहे. त्यावेळेस अलिशा तिला म्हणतो की मी तुझ्यासाठी काय करू. हालेलुया. त्यावेळेस तुझ्या घरामध्ये काय आहे हा प्रश्न तो तिला केल्यानंतर ती त्याला म्हणते की 1 घडा तेलाशिवाय आपल्या दासीच्या घरात काही एक नाही. हालेलुया. आणि मग अलिशा तिला सांगतो तू जा आणि बाहेरून आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून बरीचशी रिकामी भांडी मागून आण. आणि मग तिला सांगण्यात येतं की आपल्या पुत्रासह तू घरामध्ये जा, दरवाजा बंद कर आणि त्या सर्व भांड्यांमध्ये तू तेल ओतायला सुरुवात कर. आणि ज्या वेळेस ती भांडी भरतील त्यावेळेस ती भांडी काय कर,
तू बाजूला ठेव असं तिला सांगण्यात आलं. आणि मग तिने जसं आलिशाने तिला सांगितलं होतं त्याप्रमाणे तिने केलं. तिने आपले 2 पुत्र घेतले, ते सर्व मागून आणलेले भांडी, तिने जे काही भांडी गोळा केलेली होती शेजाऱ्यांकडून ती सर्व एकत्र केली, दरवाजा बंद केला आणि तिच्याकडे जे भांड तेलाचं होतं त्यामधून ती तेल त्याच्यामध्ये ती ओतत गेली. आणि ओतता ओतता ती सर्व एक एक भांडी जी आहे ती भरून गेली आणि शेवटी एकही भांड राहिलेलं नाही. हालेलुया. आणि ज्या वेळेस एकही भांड राहिलं नाही तेव्हा तेल वाढायचं राहिलं. हालेलुया. आणि म्हणून याच्यावरून आम्हाला हे दिसतं की तिची भांडी संपली गेली. हालेलुया. तिच्याकडे जी भांडी होती ती सगळी संपल्यानंतरच तेलाचा प्रवाह काय झाला, संपला. हालेलुया. ज्या वेळेस भांड उरलं नाही त्यावेळेस तेला प्रवाह जो आहे तो थांबलेला आहे. हालेलुया. या विधवेचा चमत्कार जो आहे तो देवाच्या तेलाने तो सीमित नव्हता. हालेलुया. जितकी भांडी तिच्याकडे होती तितकी सर्व भांडी जी आहे ती देवापासून आलेल्या त्या तेलापासून ती भरत गेली. हालेलुया. त्यासाठी तिने तयारी केली होती. तयारी करून तिला जे सांगितलं होतं की शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून भांडी गोळा कर, तशाच प्रकारची तयारी तिने केलेली आहे. आणि जितके शक्य होतील तितकी भांडी तिने गोळा केली आणि मग परमेश्वराने ती भांडी तेलाने भरलेली आहे. हालेलुया. आणि देव जो आहे तो काय करतो, आमच्याकडे जे काय आहे ते भरत राहतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तेल जे आहे ते पवित्र शास्त्राप्रमाणे पवित्र आत्म्याचं ते प्रतीक आहे. आणि तेल देवाची उपस्थिती दर्शवते, देवाचा आशीर्वाद दर्शवते, तेल देवाचा अभिषेक दर्शवते, देवाचा आरोग्य दर्शवते. आणि देवाने तुम्हाला आणि मला जे सक्षम केलेलं आहे ते एम्पॉवरमेंट जे आहे ते हे तेल दर्शवते. हालेलुया. आणि म्हणून तुम्हाला आणि मला देव या ठिकाणी सांगत आहे की तुम्ही आणि मी आमच्या कणाती ज्या आहेत त्या आम्ही पसरवल्या पाहिजेत. याचा अर्थ आध्यात्मिकरित्या काय होतो, कणाती पसरवणे म्हणजे आम्ही आमच्या ज्या प्रार्थना आहेत त्या आम्ही वाढवल्या पाहिजेत, त्या आम्ही प्रार्थना पसरवल्या पाहिजेत. आमचं देणं जे आहे ते आमचं देणं जे आहे ते आम्ही वाढवलं पाहिजे, ते पसरवलं पाहिजे. आमच्या सेवा कार्याचं क्षेत्र जे आहे ते आम्ही पसरवलं पाहिजे. आणि एवढंच नव्हे तर आमच्या विश्वासामध्ये सुद्धा वाढ झाली पाहिजे, त्याला सुद्धा आम्ही वाढवलं पाहिजे. हालेलुया. आणि म्हणून देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगतं की त्याला अटकाव करू नका, त्याच्यापासून तुम्ही मागे हटू नका. कारण हा वेळ जो आहे तो अल्प विश्वास दाखवण्याचा वेळ नाही, तर दृढ विश्वास, देवावरती भक्कम विश्वास आणि सखोल विश्वास दाखवण्याचा हा काळ आहे. आणि म्हणून विश्वासाने तुम्हाला आणि मला कणाती वाढवण्याची ती कृती तुम्हाला आणि मला करायची आहे. आम्हाला प्रार्थना वाढवायच्या आहेत, आमचे देणग्या वाढवायच्या आहेत, आमचं सेवा कार्याचं क्षेत्र वाढवायचं आहे आणि विश्वास देखील आम्हाला वाढवायचा आहे. हालेलुया. तिसरी गोष्ट आहे त्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, यशाया 54:2 मध्ये म्हटलेलं आहे, दोऱ्या लांब करा, लेंथन युअर कॉर्ड्स. याचा अर्थ हा आहे की आम्हाला जर का विस्तार टिकवून ठेवायचा असेल तर देवाबरोबर आमचं कमिटमेंट असलं पाहिजे. आम्ही वचनबद्धता जी आहे ती आम्ही पाळली पाहिजे, राखली पाहिजे. आणि म्हणून जर तुमचा आणि माझा विस्तार व्हायचा असेल तर तुम्ही आणि मी देवाच्या प्रती आम्ही वचनबद्ध असलं पाहिजे. आणि दोऱ्या ज्या आहेत त्या काय करतात, डेऱ्याला एकत्र ठेवतात. हालेलुया. ज्यावेळेस आपण एक टेंट बांधतो त्यावेळेस त्याला ज्या दोऱ्या आपण लावतो त्या अशा ताणून ज्या आहेत त्या दोऱ्या आपण काय करतो, त्या खुंटीला लावून आपण जमिनीमध्ये पुरतो. त्याच्यामुळे काय होतं की जो टेंट आहे तो जसाचा तसा एकत्र तो राहतो. आणि म्हणून जर का तुम्हाला आणि मला आपला विस्तार करायचा आहे आणि आपल्या डेऱ्याला कोसळू द्यायचं नाही तर तुम्ही आणि मी काय केलं पाहिजे, त्याची खोली जी आहे ती अगदी आम्ही खोलवर केली पाहिजे.
हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणजे ती कोसळणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एखादी जर का आम्हाला इमारत उभी करायची असेल तर त्या इमारतीसाठी आम्हाला किंमत मोजावी लागते. बांधण्या अगोदर आम्हाला किंमत मोजावी लागते. आम्हाला विचार करावा लागतो की बिल्डिंग बांधायची आहे तर जमिनीला किती खर्च येईल, जमीन खरेदी करायला. त्यानंतर ती बिल्डिंग उभा करायची असेल तर सिमेंटचा, वाळूचा, आणखीन इतर जे काही आम्हाला सामान लागणार आहे त्या सर्व बांधकामाच्या वस्तूंसाठी किती खर्च येणार आहे याची कॉस्टिंग तुम्ही आणि मी आधीच काढतो. हालेलुया. आणि म्हणून म्हटलेलं आहे की बांधण्या अगोदर आम्हाला त्याची किंमत मोजावी लागते. प्रेज द लॉर्ड. त्यासाठी आम्हाला काहीतरी नियोजन करायला लागतं, प्लॅनिंग करायला लागतं. कोणत्या गोष्टीची आम्हाला गरज लागणार आहे याच आणि ती गरज आमची कशी भागणार आहे याची योजना तुम्हाला आणि मला करावी लागते. त्याचबरोबर ती बिल्डिंग बांधत असताना, ते बांधकाम करत असताना कोणत्या प्रकारचा त्याग आम्हाला करावा लागणार आहे. काय आम्हाला कुटुंबाचा त्याग करावा लागणार आहे का, आम्हाला मित्रमंडळीचा त्याग करावा लागणार आहे का, आम्हाला जे जगिक सुख सोयी आहेत त्याचा त्याग करावा लागणार आहेत का, हे सर्व गोष्टी आम्ही काय करतो, पडताळून आम्ही पाहतो. हालेलुया. आणि म्हणून आम्हाला जे शिष्यत्व दिलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य म्हणून तुम्हाला आणि मला निवडण्यात आलेलं आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या शिष्यत्वामध्ये तुम्ही आणि मी चालत असताना आम्हाला त्यासाठी किंमत मोजावी लागते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून पूर्णपणे तुम्ही आणि मी समर्पित असणं गरजेचं आहे. हालेलुया. लूक 14:28 आपण वाचू. लूक चॅप्टर 14 वर्स 28. तुमच्यामध्ये असा कोण आहे ज्याला बुरुज बांधण्याची इच्छा असते, तो अगोदर बसून व खर्चाचा अंदाज करून आपल्या जवळ तो पुरा करण्या इतकी ऐपत आहे की नाही हे पाहत नाही. हालेलुया. या वचनामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे की बांधकाम करण्या अगोदर जे आहे तो व्यक्ती जो आहे तो बसून त्याचा खर्च काय आहे त्याचा अंदाज तो लावतो आणि त्याच्याकडे ती बांधण्याची ऐपत आहे की नाही याचा तो पुरेपूर काय करतो, विचार करतो. हालेलुया. आणि मगच तो ती बांधकाम करतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून जर का आम्हाला बांधकाम करायचं आहे, आमचा विस्तार जर का आम्हाला करायचा आहे तर आमच्याकडे गहन वचनबद्धता असली पाहिजे. हालेलुया. प्रोफाउंड कमिटमेंट आमच्याकडे असली पाहिजे. वरचा विश्वास आमच्याकडे असू नये. हालेलुया. आणि म्हणून या वर्षामध्ये तुम्ही आणि मी वाटचाल करत असताना परमेश्वराला ते कमिटमेंट आपण देऊया की परमेश्वरा, मी माझ्या दोऱ्या ज्या आहेत त्या मी लांब करणार आहे. विस्तारासाठी मी सखोल विश्वास हा ठेवणार आहे. हालेलुया. जोपर्यंत तुमचा आणि माझा विश्वास सखोल असणार नाही तोपर्यंत तुमचा आणि माझा विस्तार होणार नाही. कारण ज्या वेळेस आपण उंच इमारत बांधतो त्यावेळेस त्याला खोल पाया असणं गरजेचं आहे. जर खोलवर आपण पाया काढला नाही तर ती इमारत उभी राहू शकत नाही. कालांतराने ती ढासळून जाईल, ती कोसळली जाईल. हालेलुया. त्याचप्रमाणे तुम्हाला आणि मला वाढ होण्याकरिता, आमचा विस्तार होण्याकरिता आमच्याकडे सखोल विश्वास असणं गरजेचं आहे. कलसीकरास पत्र याचा 2 अध्याय वचन 6 आणि 7. तर ख्रिस्त येशू जो प्रभू, याला जसे तुम्ही स्वीकारले तसे त्यांच्यामध्ये चालत राहा, त्याच्यामध्ये चालत राहा. याच्यामध्ये त्या मुळावलेले, रचले जात असलेले, तुम्हा शिकवल्याप्रमाणे विश्वासात दृढ होत असलेले आणि निरंतर उपकार स्तुती करणारे व्हा. देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगतं की ख्रिस्त येशू मध्ये तुमची आणि माझी वाढ ही झाली पाहिजे. प्रभूला प्रथम आम्ही स्वीकारलं पाहिजे, त्यानंतर प्रभूमध्ये आम्ही चाललं पाहिजे आणि त्या प्रभूमध्ये आम्ही मुळावले पाहिजेत, आम्ही रचले गेलो पाहिजेत
असं देवाचं वचन तुम्हाला आणि मला शिकवतं. हालेलुया. आणि मगच आम्ही विश्वासामध्ये आम्ही दृढ होत जाणार आणि कायमस्वरूपी निरंतर तुम्हाला आणि मला देवाची उपकार स्तुती करणारे लोक बनण्याकरिता हे वचन तुम्हाला आणि मला काय करत आहे, तुम्हाला आणि मला एनकरेज करत आहे. हालेलुया. आणि म्हणून जर का आम्हाला आमच्या दोऱ्या लांब करायच्या असतील, आमचा विश्वास सखोल आम्हाला करायचा असेल, दृढ करायचा असेल, तर आम्हाला त्या ख्रिस्तामध्ये आम्हाला रचलं गेलं पाहिजे आणि ख्रिस्तामध्ये आम्हाला मुळावलेलं असलं पाहिजे. हालेलुया. जर का तुमची इच्छा असेल की परमेश्वराने तुमचा विस्तार करावा, तुमच्या प्रभावाचा विस्तार करावा, तुमच्या सेवा कार्याचा विस्तार करावा, तुमच्या जबाबदाऱ्यांचा विस्तार करावा, तर विश्वासाचा खोल पाया जो आहे तो तुम्हाला खोदला पाहिजे आणि तुमच्या दोऱ्या ज्या आहेत त्या लांब केल्या पाहिजेत. हालेलुया. म्हणजेच की देव तुम्हाला आणि मला पाचारण करत आहेत सखोल प्रार्थना जीवन असण्याकरिता. हालेलुया. डीपर प्रेयर लाईफ. देव तुम्हाला आणि मला पाचारण यासाठी करत आहे की देवाचे वचन जे आहे ते रोज आम्ही त्या वचनाचं सेवन करावं, रोज आम्ही वचन वाचावं, ते वचन पण आम्ही ऐकावं पण, आणि ते वचन आमच्या अंतःकरणामध्ये घ्यावं, त्या वचनाचं सेवन करून त्या वचनाच्या आधारे तुमची आणि माझी आत्मिक उन्नती करून घ्यावी. देवाने तुम्हाला आणि मला पाचारण यासाठी केलेले आहे की जे ख्रिस्ताचे चरित्र गुण आहेत ते ख्रिस्ताचे गुणधर्म तुमच्या आणि माझ्या जीवनामधून ते दिसू देत. हालेलुया. आणि जी शिस्त आम्हाला देवाचं वचन लावतं ती शिस्त सुद्धा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये दिसली पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला आणि मला आपल्या दोऱ्या लांब करायच्या आहेत. म्हणजेच आपला विस्तार जर का आपल्याला टिकवून ठेवायचा असेल तर ती वचनबद्धता तुम्ही आणि मी दाखवली पाहिजे. ते कमिटमेंट तुमचं आणि माझं देवाच्या प्रती असलं पाहिजे. हालेलुया. चौथी गोष्ट या ठिकाणी लिहिण्यात आलेली आहे दुसऱ्या वचनामध्ये, मेखा पक्क्या ठोका. इंग्लिश मध्ये म्हटलेलं आहे स्ट्रेंथन युअर स्टेक. म्हणजेच वाढ होण्यासाठी स्थिरता असणं गरजेचं आहे. हालेलुया. जर का त्या मेखा जे त्या टेंटला जे असं ओढून ताणून ते घेत, त्या ज्या मेखा आहेत त्याला जमिनीमध्ये ठोकल्या जातात. तर त्या मेखा जमिनीमध्ये ठोकल्या गेल्या तर त्या पक्क्या असू देत, जेणेकरून तो डेरा कोसळणार नाही. हालेलुया. त्याच्यामध्ये स्थिरता असू द्या असं म्हटलेलं आहे. हालेलुया. आणि म्हणून तुम्हाला आणि मला त्या मेखा काय करायच्या आहेत, पक्क्या ठोकायच्या आहेत. हालेलुया. जर मेखा पक्क्या ठोकल्या तर तो डेऱ्याला काहीही होणार नाही. कितीही वादळ वारं येऊ दे, तो डेरा जो आहे तो कोसळणार नाही. तो भक्कम आणि तो घट्ट असा राहणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त घर बांधण्याविषयी तो बोलत होता त्यावेळेस मत्तई 7 अध्याय वचन 24 आणि 25 मध्ये म्हटलेलं आहे की तुमचं घर जे आहे ते खडकावर बांधलेलं असावं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर ते खडकावर बांधलं असेल तर ते घर कोसळणार नाही. कितीही वादळ वारा पाऊस येऊ दे, म्हणजे किती जरी अनुचित परिस्थिती आली तरी देखील त्या घराला काहीही नुकसान होणार नाही. आज तुम्ही आणि मी त्या परमेश्वराचं घर आहोत. हालेलुया. परमेश्वर तुमच्या आणि माझ्यामध्ये वास करतो. आणि म्हणून या नवीन वर्षामध्ये किती जरी वादळी परिस्थिती तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आली, दुःख आलं, त्रास आलं, संकट आले, आजारपण आले, तरी देखील तुम्ही आणि मी विश्वासामध्ये आम्ही ढळू नये. हालेलुया. विश्वासामध्ये तुम्हाला आणि मला स्थिर राहायचं आहे, भक्कम राहायचं आहे. जर तुम्ही आणि मी स्थिर राहिलो तर तुम्ही आणि मी आत्मिक जीवनामध्ये तुमची आणि माझी वाढ होणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून इफिसकरास पत्र याचा 6 अध्याय वचन 13 मध्ये सुद्धा तुम्हाला आणि मला ठाम राहण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. इफिस 6 मध्ये देवाने दिलेली जी शस्त्र सामग्री आहे ती आत्मिक युद्धामध्ये त्याचा वापर करण्याकरिता वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे. आणि 13व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे एफिशियन्स 6:13, या कारणास्तव तुम्हाला वाईट दिवसात
प्रतिकार करता यावा व सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री घ्या. हालेलुया. ज्या वेळेस तुमच्या आणि माझ्यावरती वाईट दिवस जेव्हा येतील, वाईट प्रसंग तुमच्या आणि माझ्यावरती येतील, त्यावेळेस त्या वाईट प्रसंगाला, त्या वाईट परिस्थितीला प्रतिकार करण्याकरिता देव तुम्हाला आणि मला सांगत आहे की त्याची शस्त्र सामग्री तुम्ही आणि मी धारण करून आम्ही त्याचा प्रतिकार जो आहे तो आम्ही केला पाहिजे. हालेलुया. आणि सर्व काही आम्ही केल्यावर त्याच्यामध्ये आम्हाला टिकाव जो आहे तो धरता यावा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून ज्या वेळेस आमच्या जीवनामध्ये वादळी परिस्थिती येईल त्यावेळेस आमचा नाश होणार नाही. आमचा जो डेरा आहे तो आमचा डेरा कोसळणार नाही. जर कमकुवत मेखा जर आम्ही वापरल्या, जर वीक स्टेक्स आम्ही वापरले, कमकुवत मेखा जर का आम्ही वापरला तर ते कमकुवत मेखा आपल्या डेऱ्याला मजबूत ठेवू शकणार नाहीत. मग जर का वादळ आलं तर सहजी ते नाश होणार, तुटून खाली कोसळणार. आणि विस्तार जो आहे तो प्रतिकाराला आकर्षित करतो. हालेलुया. एक्सपॅन्शन अट्रॅक्ट्स रेझिस्टन्स. आणि म्हणून प्रतिकार जो आहे तो जर का आम्ही केला तर आमचा विस्तार जो आहे तो वाढत राहणार. हालेलुया. विस्तार होत राहणार. आम्हाला प्रतिकार कोणाचा करायचा आहे? त्या वाईट परिस्थितीचा करायचा आहे. त्या वाईट दिवसात आम्ही ज्यावेळेस प्रतिकार करू त्यावेळेस तुमचा आणि माझा त्या परिस्थितीमध्ये टिकाव होणार आहे आणि तुमची आणि माझी वाढ होणार, तुमचा आणि माझा विस्तार होणार. हालेलुया. आणि म्हणून आम्हाला निश्चित मताचं व्हायचं आहे. आमच्याकडे कन्व्हिक्शन्स असणं गरजेचं आहे. म्हणून देव तुम्हाला आणि मला सांगतो, तुमचे कन्व्हिक्शन्स, तुमचं निश्चित मत जे आहे ते तुम्ही मजबूत करा. तुमचे जे ख्रिस्ती सिद्धांत आहे त्या ख्रिस्ती सिद्धांतामध्ये तुम्ही मजबूती आणा आणि तुम्हाला दिलेल्या ज्या काही आत्मिक जबाबदाऱ्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही मजबूत व्हा. जितका जास्त तुमचा आणि माझा विस्तार होईल तितकाच जास्त विरोध तुम्हाला आणि मला होणार आहे. आणि जितका जास्त विरोध तुम्हाला आणि मला होणार आहे तितकीच महान, अधिक मजबूत देवाची कृपा तुमच्या आणि माझ्यावरती होणार आहे. हालेलुया. आणि म्हणून तुम्हाला आणि मला आमच्या मेखा मजबूत आणि पक्क्या करण्याकरिता देव सांगत आहे. हालेलुया. आमच्या आत्मिक जीवनामध्ये स्थिरता जोपर्यंत आम्ही आणत नाही तोपर्यंत आमची वाढ आणि विस्तार होणार नाही. त्यानंतर या 3ऱ्या वचनामध्ये, यशाया 54 3ऱ्या वचनामध्ये ज्या काही गोष्टी तुम्हाला आणि मला 2ऱ्या वचनामध्ये सांगण्यात आलेल्या आहेत त्या कशासाठी सांगण्यात आलेल्या आहे तर देव यासाठी त्या गोष्टी तुम्हाला आणि मला करण्याकरिता आज्ञा करतो, यासाठी की तुमचा आणि माझा विस्तार होईल. हालेलुया. आणि म्हणून 5वी गोष्ट आणि शेवटची गोष्ट जी आहे ते या ठिकाणी देव म्हणतो की तुझा विस्तार होईल. हालेलुया. परमेश्वर तुम्हाला आणि मला तो परिणामाची हमी देत आहे. जे काही आउटकम, जो काही परिणाम आमच्या जीवनामध्ये होणार आहे त्याची हमी तो तुम्हाला आणि मला देत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि तो तुमचा आणि माझा विस्तार करणार आहे. या वचनामध्ये म्हटलेलं आहे यशाया 54:3, कारण उजवीकडे व डावीकडे तुझा विस्तार होईल. हालेलुया. देव तुम्हाला उजवीकडे आणि डावीकडे तुमचा आणि माझा विस्तार करणार आहे. म्हणून हा एक इच्छापूर्ण विचार नाहीये की फक्त आम्ही दोन्ही बाजूने आम्ही विस्तारित होणार आहे, पण हे देवाने दिलेलं एक आश्वासन आहे. हालेलुया. देवाने तुम्हाला आणि मला आश्वासन दिलेलं आहे, अभिवचन दिलेलं आहे की जर तू या सर्व गोष्टी ज्या 2ऱ्या वचनामध्ये लिहिलेल्या आहेत या सर्व जर का तू आज्ञा पाळल्यास, या जसं मी सांगितले त्याप्रमाणे जर का तू केलंस तर नक्कीच तुझा डावीकडे आणि उजवीकडे विस्तार होणार आहे. हालेलुया. आणि उत्पत्ती 13:14 आणि 17 मध्ये देव परमेश्वर अब्रामाशी बोलत आहे. जेनेसिस चॅप्टर 13 वर्सेस 14 आणि 17 मध्ये देव अब्रामाशी बोलत आहे आणि अब्रामाला जो आहे
तो सांगत आहे की सर्व दिशेने तू काय कर, सगळीकडे तू पहा. हालेलुया. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम या सर्व बाजूनी तू आपली नजर टाक. हालेलुया. आणि जितकं दूर त्याची दृष्टी जाईल ते सर्व काही परमेश्वर अब्रामाला आणि त्याच्या संतानाला तो देईल, असं अभिवचन परमेश्वर अब्रामाला त्या ठिकाणी तो देत आहे. आणि म्हणून या वर्षामध्ये तुम्ही आणि मी पदार्पण केलं असताना परमेश्वर तुम्हाला आणि मला सुद्धा विस्ताराचं अभिवचन देत आहे. हालेलुया. तो दैवी विस्तार परमेश्वर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये तो करणार आहे. आणि अब्रामाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आणि मला सुद्धा सर्वत्र सर्व बाजूनी आपली दृष्टी जी आहे ती ठेवण्याकरिता तो सांगत आहे. दूरदृष्टी आम्ही ठेवली पाहिजे. जिथपर्यंत आम्हाला पाहता येईल तिथपर्यंत जे काही जागा आहे ती सर्व परमेश्वर तुम्हाला आणि मला देऊ करणार आहे. हालेलुया. फक्त आम्हालाच देणार आहे हा आशीर्वाद नाही, तर आमच्या संतानाला, आमच्या पुत्र पौत्रांना, आमच्या येणाऱ्या भावी पिढीला तो आशीर्वाद मिळणार आहे. हालेलुया. आणि म्हणून परमेश्वराने तुम्हाला आणि मला जो विस्तार होण्याचा आशीर्वाद दिलेला आहे त्यासाठी आपण त्याला धन्यवाद देऊ. देवाचं वचन आपल्याला अनुवाद 28:13 मध्ये म्हणतं की तुझा देव परमेश्वर याच्या ज्या या आज्ञा मी आज तुला देत आहे त्या ऐकून तू काळजीपूर्वक पाळशील तर परमेश्वर तुला पुच्छ नव्हे तर मस्तक करेल, तू खाली नव्हे तर वर राहशील. हालेलुया. ड्यूट्रॉनॉमी चॅप्टर 28 वर्स 13 अनुवाद 28:13 मध्ये देव म्हणतो की मी तुला पुच्छ नव्हे तर तुला मी मस्तक करेल. हालेलुया. हे वचन या वर्षाकरिता परमेश्वर तुम्हाला आणि मला देव करत आहे. परमेश्वर तुम्हाला आणि मला हे सांगत आहे की ज्या गोष्टी परमेश्वराने आज वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला सांगितलेल्या आहेत, ज्या आज्ञा परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेल्या आहेत, त्या आज्ञा आम्ही जर ऐकल्या आणि काळजीपूर्वक आम्ही जर का त्या केल्या तर देव तुम्हाला आणि मला पुच्छ नव्हे तर तो तुम्हाला आणि मला मस्तक करणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही इज गोइंग टू मेक अस द हेड नॉट द टेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून त्या गोष्टीवरती आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. देवाने जे विस्तार होण्याचा जे अभिवचन दिलेलं आहे त्यावरती आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. आणि आमची जबाबदारी काय आहे तर आमची जबाबदारी तयारी करण्याची आहे. आणि कशा प्रकारची तयारी तुम्ही आणि मी केली पाहिजे ते आपण यशया 54 वचन 2 मध्ये तुम्ही आणि मी ऐकलेलं आहे. हालेलुया. आणि देव तुम्हाला आणि मला वाढ देणार, दैवी विस्तार तो तुमचा आणि माझा करणार आहे. हे अभिवचन त्यांनी तुम्हाला आणि मला या नवीन वर्षाकरिता दिलेला आहे. हालेलुया. आणि म्हणून सर्व गोष्टी आपल्या ताब्यामध्ये घेण्या अगोदर आम्हाला तयारी केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. यशया 54 तुम्हाला आणि मला सामर्थ्यशाली तत्व जे आहेत ते त्या ठिकाणी शिकवत आहेत. हालेलुया. आणि जे कोणी विश्वासाने तयारी करतील त्यांचा परमेश्वर विस्तार करेल. हालेलुया. एवढंच नव्हे तर ज्या कोणाला परिणाम दिसण्या अगोदर ती व्यक्ती आपल्या स्वतःची विश्वासाने तयारी करेल त्याचा देव विस्तार करणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून हा काळ जो आहे तो विस्ताराचा काळ आहे. हा समय हे नवीन वर्ष जे आहे दैवी विस्ताराचा आहे. म्हणून आमचा दृष्टांत आम्ही वाढवला पाहिजे. त्या दृष्टांतामध्ये विस्तार झाला पाहिजे. आमचा विश्वास वाढला पाहिजे. आमचा पाया जो आहे तो मजबूत झाला पाहिजे. आणि दैवी वाढ होण्याची अपेक्षा तुम्ही आणि मी या वर्षभरासाठी आम्ही ठेवली पाहिजे. हालेलुया. ज्यावेळेस अलिशाने त्या विधवेला सांगितलं की जाऊन शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून भांडी गोळा करून आण, असं त्यांनी सांगितलं. त्यांनी तिला सांगितलं नाही की किती लिटर तेल दिलं जाईल. हालेलुया. पण त्यांनी तिला काय सांगितलं, जाऊन भांडी गोळा करून घेऊन ये. हालेलुया. आणि मग त्या स्त्रीने सांगितल्याप्रमाणे तयारी केली. आज परमेश्वर तुम्हाला आणि मला परमेश्वराने
जे काही सांगितलेलं आहे त्याची तयारी तुम्ही आणि मी केली पाहिजे. ज्या वेळेस आम्ही तयारी करू त्यावेळेस त्याचा चमत्कार जो आहे तो आपोआप तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये होणार आहे. हालेलुया. आमची तयारी त्याच्या चमत्काराबरोबर जुळली जाणार आहे. हालेलुया. या स्त्रीने, विधवा स्त्रीने तयारी केली आणि देवाने तिच्या जीवनामध्ये चमत्कार केला. इतकी ती तेलाची भांडी भरून गेली तर तिला नंतर सांगण्यात आलं की ते तेल जाऊन काय कर, तू विक आणि त्याचे जे काही पैसे येतील त्या पैशाने तू काय कर, त्या तुझं कर्ज जे आहे ते तू फेड आणि जे काही उरलेलं आहे त्याच्यावरती तू तुझा पुढचं जीवन जे आहे त्याच्या आधारे तू चालव. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आमची सुद्धा तयारी त्या विधवेप्रमाणे असली पाहिजे. देव तुम्हाला आणि मला सांगत आहे की आमच्या डेऱ्यांची जागा आम्ही वाढवली पाहिजे. आमच्या कनाती आम्ही पसरवल्या पाहिजेत. आमच्या दोऱ्या ज्या आहेत त्या डेऱ्याच्या त्या लांब केल्या पाहिजेत आणि मेखा ज्या आहेत त्या पक्क्या केल्या पाहिजेत. जर आम्ही असं करू तर देव तुमची आणि माझी जी आहे वाढ करणार आहे. दैवी विस्तार तो करणार आहे. हालेलुया. आणि तो तुम्हाला आणि मला आणि आमचे जे कोणी संतान आहे त्यांना तो राष्ट्रांवरती तो ताबा देणार आहे. हालेलुया. आणि आमची उजाड झालेली जी काही शहरे आहे तो ती नगरे जे आहे तो पुन्हा वसवणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर करो हे वचन आपल्या सर्वांकरिता आशीर्वादाचं ठरो. या आपण परमेश्वराला या वचनाकरिता धन्यवाद देऊ. स्वर्गीय प्रेमळ पित्या, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करीतो. खरोखर प्रभु दयाळू परमेश्वरा, तू किती चांगला आहेस, तू किती अद्भुत देव आहेस बापा. आणि प्रभू तुला आमचा विसर पडलेला नाही. तर प्रभू या नवीन वर्षामध्ये प्रभू तू आम्हाला पदार्पण तू आमचं केलेलं आहेस. प्रभू हे नवीन वर्ष तू आमच्या आयुष्याला जोडलेलं आहेस. आणि एवढंच नव्हे तर प्रभू तू आज जे अभिवचन तू आम्हाला देऊ केलेलं आहेस त्या अभिवचनाबद्दल बाप्पा मी तुझ्या नावाला धन्यवाद देते. मी तुझी स्तुती करीते. होय प्रभू दयाळू परमेश्वरा, दैवी विस्तार हा तुझपासून होतो आणि तो दैवी विस्तार होण्याकरिता तू आम्हाला आमच्या डेऱ्याची जागा वाढवण्याकरिता सांगितलेला आहेस. आमच्या राहुट्यांच्या कनाती वाढवण्याकरिता तू आम्हाला सांगितलेला आहेस. पसरवण्याकरिता सांगितलेला आहेस. कोणताही अटकाव आम्ही करू नये याकरिता प्रभू तू आम्हाला आज्ञा केलेली आहेस. आमच्या प्रभू डेऱ्यांच्या दोऱ्या आम्ही लांब कराव्या, मेघा पक्क्या कराव्या याकरिता प्रभू ज्या आज्ञा तू आम्हाला देऊ केल्यास, ज्या वचनाच्या द्वारे प्रभू आज तू आमच्याशी बोललास त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करीतो. प्रभू तू जे काही आम्हाला सांगितलेलं आहेस त्याप्रमाणे प्रभू आम्ही या वर्षभरामध्ये करावं आणि प्रभू आमची वाढ आणि विस्तार आम्ही आत्मिकरित्या करून घ्यावी याकरिता प्रभू तू आमचं सहाय्य कर अशी मी तुझ्याजवळ प्रार्थना आणि विनंती करीते. कारण या आज्ञेसोबत प्रभू आशीर्वाद जोडलेला आहे. प्रभू चमत्काररित्या प्रभू तू आम्हाला जो आशीर्वाद देणार आहेस, उजवीकडे डावीकडे प्रभू तू आमचा विस्तार करणार आहेस त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू ज्या राष्ट्रांवरती प्रभू तू आम्हाला ताबा मिळवण्याकरिता देणार आहेस त्या प्रभू राष्ट्रांवरच्या ताब्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आणि प्रभू आमची उजाड नगरे तू पुन्हा वसवणार आहेस त्याबद्दल बापा आम्ही तुझी स्तुती करीतो. या सर्व प्रभू तुझ्या आशीर्वादांबद्दल, तुझ्या अभिवचनाबद्दल आम्ही तुझी स्तुती करीतो, तुझी प्रशंसा करीतो. प्रभू आज तू आमच्या बरोबर तू अद्भुतरित्या तू बोललेला आहेस बापा आणि वाढण्याचा आणि विस्तार होण्याचा आशीर्वाद तू देऊ केलेला आहेस. या तुझ्या आशीर्वादाबद्दल तुला लाखो लाखो कोटी कोटी वेळेस धन्यवाद देऊन ही प्रार्थना आम्ही येशूच्या नावात करीतो म्हणून तू ऐक. आमेन.